नमस्कार. कोणत्याही यशामागं कधीही रहस्य वगैरे नसतं. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येतं. माणसानं शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतलं तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करत असतो तो क्षणसुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो. रस्त्यावरून चालताना आपल्यापुढे एक मोठा वाघ आला तर आपण जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळून जातो. मात्र त्याच रस्त्यावर आपलं स्वतःचं मूल पडलेलं असेल तर आपण स्वतः वाघाच्या जबड्यात जाऊ, पण आपल्या तान्ह्या मुलाला वाचवू. आध्यात्मिकता म्हणजे दुसरे तिसरे काहीच नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं होय. आपल्या आनंदाची किल्ली आपल्याजवळ असताना ती दुसऱ्याच्या खिशात शोधण्यात वेळ का घालवावा? अख्खं जग आपल्यासमोर वाकेल असा आशीर्वाद नका मागू, पण जगामधली कोणतीही ताकद तुम्हाला वाकवणार नाही हे आशीर्वाद देवाजवळ जरूर मागा. जिथं योगायोगानं यश मिळतं तिथं समाधान जास्त काळ वास्तव्य करत नाही. मात्र जिथे परिश्रमाने यश मिळते तिथं ते कायम वास्तव्य करतं. धन्यवाद.